नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तुम्ही पाहत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल. संपूर्ण महाराष्ट्रात आज दिवसभर आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट तीव्र आहे. आपण पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चालत आहे. तसंच आपण जर तापमानाचा आढावा घेतला तर आपण स्पष्ट रूपात पाहू शकता महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 35पेक्षा जास्त आपल्याला तापमान पाहायला भेटत आहे. इकडे विदर्भाचा भागातसुद्धा आपल्याला 35पेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटत आहे. उष्णतेची लाट तीव्र अशी आपल्याला उत्तर कोकणच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये दिसत आहे. तसंच आपण आज दिवसभराची स्थिती बघितली तर आज दिवसभरात आपल्याला उत्तर कोकणच्या आसपासच्या भागामध्ये तीव्र अशी उष्णतेची लाट पाहायला भेटू शकते. जळगावच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा अशी तीव्र उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटू शकते. औरंगाबाद, नाशिक या भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती. इकडे नागपूर आणि त्याला लागतवरतीचा अमरावतीचा भाग, अकोला, बुलढाणा या भागामध्ये सुद्धा उष्णतेची लाट तीव्र आपल्याला पाहायला भेटू शकते. सोलापूर, सांगली, सातारा, इकडे पुण्याच्या भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आज आपल्याला दिवसभर पाहायला भेटू शकते. जर आपण येणाऱ्या दिवसातील हवामान अंदाज घेतला तर येणाऱ्या दिवसात बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ आपल्याला पाहायला भेटू शकते. सध्या स्क्रीनवर तुमच्या 17 तारखेची इमेज आहे. यामध्ये आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. दरम्यान इथे अंदमान निकोबार सीच्या आसपासच्या भागामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनणार आहे आणि या सायक्लॉनिक सर्क्युलेशनची तीव्रता हळूहळू वाढणार आहे. हळूहळू हा एक वेलमार्क लो प्रेशर बनणार आहे आणि दरम्यान तुम्ही पाहू शकता 18 तारखेची इमेजमध्ये आपल्याला इथे दिसत आहे बंगालच्या उपसागरामध्ये दरम्यान अंदमान निकोबारचा जो समुद्र आहे त्याच्या आसपास आपल्याला एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होताना दिसत आहे. तसंच आपण हळूहळू 19 तारखेची स्थिती पाहूया. तर 19 तारखेला दुपारी हा सायक्लॉनिक सर्क्युलेशनची तीव्रता इथे आपल्याला वाढताना दिसत आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता अंदमान निकोबार समुद्राच्या आसपासच्या भागामध्ये अशी आपल्याला परिस्थिती पाहायला भेटत आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि 20 तारखेची स्थिती बघितली दुपारची तर इथे आपण स्पष्ट रूपात पाहू शकता 20 तारखेला दुपारी 12-1 वाजताच्या दरम्यान हा एक कमी दाबाचा क्षेत्र आपल्याला इथे पाहायला भेटू शकते आणि हा कमी दाबाचा क्षेत्राचा रूपांतर वेलमार्क लो प्रेशरमध्ये होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आपल्याला पाहायला भेटत आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि 20 तारखेला रात्रीची स्थिती बघितली तर आपण पाहू शकता इकडे अंदमान निकोबार समुद्राच्या आसपासच्या भागामध्ये याची तीव्रता आपल्याला वाढताना दिसत आहे. पण हा भारतापासून फार लांबीवर आहे. याचा प्रभाव भारतावर सध्याच्या काळात आपल्याला दिसणार नाही आहे. तसंच आपण इकडे महाराष्ट्राचा भाग बघितला तर महाराष्ट्राच्या भागामध्ये इकडे अरबी समुद्रापासून आणि बंगालच्या उपसागरापासून मॉइश्चर येत आहे आणि यामुळे आपल्याला 20 तारखेपासून परत एकदा राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. इथे आपल्याला एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होताना दिसणार आहे सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये आणि यामुळे अरबी समुद्रापासून आणि बंगालच्या उपसागरापासून महाराष्ट्राच्या भागामध्ये काही प्रमाणात मॉइश्चर येणार आहे आणि वाऱ्याची गतीसुद्धा महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला इथे वाढताना दिसत आहे. आपण इथे स्पष्ट रूपात पाहू शकता महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्याच्या काळात आपल्याला इथे गती वाढताना दिसत आहे. तसंच आपण इकडे बंगालच्या उपसागर बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये हा सिस्टमची तीव्रता आपल्याला वाढताना दिसत आहे आणि हा एक आसी नावाचा चक्रीवादळ आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये सध्याच्या काळात दिसत आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढला आणि 21 तारखेला रात्रीची स्थिती बघितली तर हा एक सायक्लॉन बनताना आपल्याला स्पष्ट रूपात आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ आपल्याला पाहायला भेटू शकते आणि यामुळे अंदमान निकोबारमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण 22 तारखेची स्थिती बघितली तर 22 तारखेला हा अंदमान निकोबारपासून लांबीवर जाताना दिसत आहे आपल्याला. पण हा आताही भारतापासून खूप जास्त लांबीवर आपल्याला दिसत आहे. तसंच आपण 22 तारखेला तसंच हा सिस्टम आपण पाहू शकता इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ बनलेला आहे. तसंच हा चक्रीवादळ आता हळूहळू इकडे बांगलादेशच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. 23 तारखेची स्थिती आहे तुमच्या स्क्रीनसमोर. आपण यामध्ये स्पष्ट रूपात पाहू शकता हा चक्रीवादळ आपल्याला इकडे
बांगलादेशच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे. तर आपण हळूहळू समोर वाढलं. दरम्यान 23 तारखेला संध्याकाळची स्थिती आहे तुमच्या स्क्रीनसमोर. तर इथे आपण पाहू शकता याची तीव्रता इथे आपल्याला वाढताना दिसत आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता. हा आता बांगलादेशच्या आसपासच्या भागामध्ये याची दिशा आपल्याला इथे दिसत आहे. कोलकाता तसंच खुलका, बारिसाल या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वारे वाहणार आहेत या सिस्टममुळे. आणि 24 तारखेची जर आपण स्थिती बघितली तर 24 तारखेला याची तीव्रता आपण पाहू शकता. एक आपल्याला इथे आय पण दिसत आहे. दरम्यान आपण पाहू शकता एक आय आपल्याला या भागामध्ये दिसत आहे. जेव्हाही सायक्लॉन्स बनतात तेव्हा त्यांचा मधातला जो भाग असतो त्यांना आय म्हणतात. एक त्याचा हेड असतो सायक्लॉनचा, एक टेल असतो. तर हा याचा हेड भाग आहे, हा याचा टेल भाग आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता इथे आपल्याला दिसतच आहे. आपण चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये पाहू शकता. दरम्यान आता हा 24 तारखेची स्थिती आहे. 24 तारखेला हा आपल्याला याची तीव्रता वाढताना दिसणार आहे आणि 24 तारखेला हा आपल्याला बंगालच्या उपसागरामध्येच दिसणार आहे. यासमोर जे पण अपडेट्स येते, हा चक्रीवादळ काय भारताकडे येणार आहे का की बांगलादेशकडे जाणार आहे, हे आपण लक्ष ठेवून आहोत. कारण होऊ शकते की हा रिकव्ह हो आणि भुवनेश्वर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पण येऊ शकते. इकडे हल्दीबारीच्या भागामध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. होऊ शकते की या भुवनेश्वरपर्यंत याचा इफेक्ट आपल्याला पाहायला भेटो. यावर आपलं लक्ष आहे आणि जे पण याबद्दलचे आपल्याला अपडेट्स येतात ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तसंच आपण पावसाची स्थितीचा आढावा घेऊया. तर आपण दरम्यान 16 तारखेपासून पाहूया राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे का. तर 16 तारखेला राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं आपल्याला दिसणार आहे. तसंच आपण 17 तारखेचा आढावा घेऊया. तर 17 तारखेला सुद्धा राज्याच्या अनेक भागामध्ये हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता राज्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला वाढताना दिसणार आहे. 18 तारखेला सुद्धा राज्यात कुठेही पाऊस नाही आहे. तसंच 19 तारखेला सुद्धा राज्याचा कोणत्याही भागात पाऊस नाही आहे. 20 तारखेला संध्याकाळी आपल्याला इकडे तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला भेटू शकते. दापोली, पुणे, सातारा, रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला भेटू शकते. काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाचे आपल्याला पाहायला भेटू शकतात. तसंच आपण इकडे 21 तारखेची स्थिती पाहूया. 21 तारखेची स्थिती दरम्यान संध्याकाळची स्थिती जर आपण बघितली 21 तारखेला तर आपल्याला इकडे रत्नागिरीच्या आसपासच्या भागामध्ये, सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. बाकी जास्त काही पाऊस राज्यामध्ये शक्य आपल्याला दिसत नाही आहे 21 तारखेला. तसंच आपण 22 तारखेचा अंदाजा घेऊया. तर 22 तारखेला 1 वाजताची स्थिती आपण स्क्रीनवर पाहू शकता. दुपारी 1 वाजता जास्त काही वेदर कंडिशन राज्याच्या भागात आपल्याला दिसत नाही आहे. इकडे आपण पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं आणि उत्तर पूर्वी दिशेनं महाराष्ट्राच्या भागामध्ये वारे येत आहेत आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही वेळासाठी जोरदार वारे कोणत्या कोणत्या भागामध्ये चालताना पाहायला भेटू शकतात, पण पाऊस होणार नाही आहे. तसंच आपण इकडे 23 तारखेची स्थिती पाहूया. तर इथे 23 तारखेला आपल्याला संध्याकाळच्या वेळेस इकडे रायगड, रत्नागिरी या भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस पाहायला भेटू शकते. आपण इकडे पाहू शकता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि चिपळूणचा भाग आहे. या भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती 23 तारखेला पाहायला भेटू शकते. आपण 24 तारखेचा जर आढावा घेतला, एक ट्रफ बनणार आहे. आपण इथे स्पष्ट रूपात पाहू शकता एक कमी दाबाचा पट्टा इथे बनण्याची शक्यता आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परत एकदा आपल्याला कोकणच्या दक्षिणकडल्या भागामध्ये पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. तसंच आपण इकडे पाहू शकता रत्नागिरी आणि त्याला लागतवरतीचा सिंधुदुर्गचा भाग आहे. या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. सध्या हा प्राथमिक अंदाज आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये या अंदाजामध्ये खूप काही बदल होऊ शकते. तर जे पण बदल होते ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर अद्यापही जर तुम्ही नवीन असाल तर असेच हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील आणि चक्रीवादळाबद्दल अपडेट्स पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा.